काय झालं? काय सापडली? ओ अंगठी सापडली ना म्हणून ओरडले. हा सापडली. या अगदी सापडली. वा, सापडली का अंगठी? म्हणजे कायम निशी आता युवराजला मुठीत ठेवणार. म्हणजे असंच म्हणतात ना वहिनी? हा हो. आता तुम्ही दोघांनीही एकमेकांची जबाबदारी घ्यायची आहे. आणि युवराज, आता तर तुला निशिताचं सगळं ऐकावं लागेल, कारण ती गेम जिंकली आहे. बरं, आता आपण देवाला नमस्कार करूया का? हा? चल. वहिनी, मुलगा गेला आपल्या हातून. चेतना, नाही म्हणजे ज्या प्रकारे कौशिकी निशीला एक एक अधिकार देते, एक दिवस बघा निशी या घरावर राज्य करणार आणि हळूहळू ती आपल्या सगळ्यांना तिच्या हाताखाली आणणार. असं काहीही होणार नाही. या घराचा खरा वारसदार कौशिकी नाही, माझा युवराज आहे. हा, तिने आपल्या हातून कंपनीचे आणि घरातले अधिकार काढून घेतले असतीलही, पण आता तेच सगळे अधिकार मी माझ्या युवराजला परत मिळवून देणार. बघ तू. नीट जेवण झालं ना तुमचं? हो. निशिता तुझं? खूप छान. बरं, तुला काय ॲलर्जीज असतील तर प्लीज शलाकाला सांगून ठेवा. यश, अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या आयुष्याची आता नवीन फेज सुरू होते. मज्जा करा. हॅव अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. ताई, म्हणजे तू माझ्यासाठी रादर आमच्यासाठी जे काही केलंस त्याबद्दल कसं थँक्यू बोलू मला नाही कळत आहे. युवराज प्लीज. खरंच ताई, थँक्यू. यू मोस्ट वेलकम. खरंच खूप छान झालं लग्न. खूप मज्जा आली. आय एम व्हेरी ग्लॅड की तुम्हाला मजा आली. बरं, मला माहिती आहे तुम्हा दोघांची खूप दगदग झाली. हां, थोडा आराम करा, रेस्ट करा. बरं निशिता, तुला ॲसिडिटीचा त्रास वगैरे नाही आहे ना? ऍसिडिटी नाही का? अगं, उपास करायचा आहे ना, म्हणून म्हणलं विचारून घेऊया. उपवास उद्या परत. लग्नाची पूजा आहे ना तुझ्या उद्या, म्हणून उपास करायचा असतो. पूजा? अगं सत्यनारायण करतात त्याची पूजा. तू उपवास करशील ना? यू ओके राईट? हो हो, करेन ना. त्यात काय एवढं, प्रॉब्लेम काहीच नाहीये. आय एम सो ग्लॅड. बरं, आता तुम्ही आराम करा. प्लीज रेस्ट गाईज अँड सी यू टुमॉरो. ओके, गुड नाईट. गुड नाईट. तुला हे सगळं माहिती आहे? हा, मग बेसिक आहे हे. बेसिक. तू ना जास्त आगाऊपणा करू नकोस हा. उद्याचा उपवास महत्वाचा आहे आणि हिला अद्दल घडवण्यासाठी चांगली संधी आहे. ही उद्या अन्न पाण्याचा एकही कण घेणार नाही, ह्याच्याकडे नीट लक्ष दे. तुम्ही निश्चिंत राहा वहिनी, माझं हिच्याकडे बारीक लक्ष असेल. आणि तू सुद्धा ग. येस. तुला माहित आहे माझी काय चुकली? अरे तू जास्त बोलतेस, इथे लोक आहेत, तुला कळतंय का? बॅग घे आणि आत निघ. शांत 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 व्हा, शांत व्हा. काय आहे? आज आपण ऑलरेडी एवढे दमलोय, त्यात अजून भांडून काय एनर्जी वेस्ट करताय? रेस्ट करूया प्लीज. हो ना, मी पण खूप थकली आहे. आपण जाऊया. अरे अरे अरे, कुठे चाललात? कुठे? कुठे म्हणजे? बेडरूम मध्ये. काय माझी बेडरूम बदलली की काय? काही बोलतोस? नाही नाही, बेडरूम तीच आहे, पण पूजा व्हायची आहे ना अजून. हा, आणि पूजा झाल्याशिवाय नवरीने नवऱ्याच्या रूम मध्ये राहायला जायचं नसतं. ओ, असं पण असतं का? हो. काय वहिनी, हल्लीच्या मुलींना काहीच माहिती नसतं.
असू दे ग मम्मा, आता कळलंय ना तिला. हा, तुला जायचं असेल तर तू जा हा आराम करायला रूम मध्ये. शुअर. आणि आज तू तुझ्या बहिणीसोबत गेस्ट रूम मध्ये राहा. हा, ठीक आहे, मग भेटूया उद्या. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. आणि तुला उद्या उपवास करायचा आहे, निर्जळी. आय मीन विदाउट वॉटर. ओके, जमेल ना? चला. चला ग चला. गुड नाईट. घ्या. आधी आले होते तेव्हा युवराजने रूम मध्ये येऊ नाही दिलं आणि आता ही फॅमिली जाऊ देत नाहीये. चला, आयुष्यभर तिकडेच राहायचंय आता. चल. जास्त बोलू नकोसा तू. देवकी, आज मी पुन्हा एकदा हरलो ग. खरं तर मी ठरवून गेलो होतो लग्नाला की केदारला सगळं खरं खरं सांगायचं. पण काय करू ग, जेव्हा जेव्हा तो माझ्या समोर येतो ना तेव्हा तेव्हा माझं अवसान गळून पडल्यासारखंच होतं ग. मनात अशी भीती ताटून येते की मी त्याचा बाप आहे त्याला कळल्यानंतर तो पुन्हा माझ्यापासून दूर गेला तर, पुन्हा आपला पोर एकटा पडला तर. खर तर लग्नाच्या गर्दीमध्ये मी त्याला बघितलं, सगळी कामं करताना बघत होतो मी त्याला. पण त्याच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तो किती एकटा आहे हे सारखं जाणवत होतं मला. एकसारखं वाटत होतं मला की त्याला जवळ घ्यावं आणि त्याला सांगावं की तू एकटा नाही आहेस बाळा, मी तुझा बाप अजूनही जिवंत आहे. सापडलं काही? बघू. मगाशी मला कोणीतरी खूप मोटिवेशनल स्पीच देत होतं. आता काय झालं? माझ्याकडे हाच एक चान्स होता, हे लग्न. आता माहिती नाही कधी त्या माणसाला शोधायला मिळेल. शांत हो, सापडतील. उलट मला अशी गट फिलिंग आहे की तुझे बाबा आता लवकरात लवकर सापडणार आहे.